तंबाखू मुक्त अभियानांतर्गत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे शपथ ग्रहण कार्यक्रम संपन्न। कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागाच्या वतीने तंबाखू मुक्त अभियान राबविण्यात आले। या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्त राहण्याची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DP जयस्वाल उपस्थित होते। तसेच कपचो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अधिसभा सदस्य डॉक्टर मंदा गावित यांची विशेष उपस्थिती लाभली। राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक गौरव बोर्दे यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्त राहण्याची शपथ देऊन तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली। या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर DP जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तंबाखूचे केवळ सेवन वैयक्तिक आरोग्यास हानिकारक नाही तर समाजासाठीही घातक आहे। आपण आपल्या परिसराला तंबाखू मुक्त ठेवणे ही आपली जबाबदारी, सामाजिक जबाबदारी आहे। तरुण पिढीने या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवून इतरांनाही जागरूक करावे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक विनायक वसईकर, डॉक्टर छाया गावित, डॉक्टर श्रीकांत महाजन, प्राध्यापक प्रदीप गावित, प्राध्यापक अनिल गावित आणि डॉक्टर सुनील पवार यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक वर्ग उपस्थित होता। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला आणि सर्वांनी तंबाखू मुक्त महाविद्यालय घडविण्याचा संकल्प व्यक्त केला। आणि जर आपल्यापैकी कोणाला जर असं झालं तर ते खूप वेदनादायी असतं। म्हणून तुम्हाला विनंती असेल की तुम्ही खात नाही पण तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जाऊन, आपल्या एरियामध्ये तुम्ही ज्या गावात राहत असाल, तुम्ही कमीत कमी त्यांना टोका। तुम्ही लहान असून सुद्धा तुमचे वडील जर सांगत असेल त्यांना विनंती करा। आणि पर्सनली मी मुलींना सांगतो, कारण मुली ज्या असतात ना त्या वडिलांचे खूप लाडके असतात आणि वडिलांनी जर तंबाखू खाल्ली असेल की त्यांनी त्यांना एक विनंती करा की पप्पा माझ्यासाठी सोडून द्या मला, तर 100% तुमचे पप्पा तुमच्यासाठी सोडतील। मुलांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करा आणि ज्या परिसरामध्ये एका टपरीमध्ये, इव्हन हायस्कूलचे जे पोरं असतात ना, छोटे छोटे असतात, आम्ही जेव्हा टपरीवर जातो ना बेटा, मी इथं सुद्धा जातो की इथं जे आपल्याकडे जे 2 कॅन्टीन आहेत, तुम्ही जात नाही पण ज्युनियरचे पोरं जातात बेटा, आणि ते ज्युनियरचे पोरं तिथं जाऊन सिगरेट पितात, तिथं तंबाखू खातात। मी तुम्हाला सुद्धा विनंती, तुम्ही त्याचे मोठे भाऊ आहेत, तुमची सुद्धा जबाबदारी, आमची तर आहेच पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे की तुमच्यापेक्षा लहान असेल किंवा तुमचा कोणी भाऊ असेल किंवा कोणी तुमचा मित्र असेल, तो खातपीत असेल ना, त्याला जाऊन विनंती करा, प्रेमाने सांगा त्याला, त्याचे दुष्परिणाम सांगा। तर निश्चितच एक आपण सक्षम भारत बनवण्यासाठी किंवा सक्षम महाराष्ट्र बनवण्यासाठी आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलू असं मला वाटतं।